नागपुर में शिवसेना के सभा पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने जोरदार हमला बोला। उन्होंने कहा कि शिवसेना का निर्धार सभा केवल दिखावा है, असली डोर तो बीजेपी के हाथ में है। उन्होंने यह भी कहा कि चिंतन और मनोधैर्य शिविर बेकार है, क्योंकि शिवसेना को बीजेपी के इशारे पर ही चलना पड़ता है। वडेट्टीवार के इस तीखे हमले से महाराष्ट्र की राजनीति में एक बार फिर बयानबाजी का दौर तेज हो गया। आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत जवळपास 34 ते 36 लाख हेक्टर शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि पंचनामे करून काय देणार? निवडणुकीच्या पूर्वीचा जी.आर. देणार, जी.आर. नुसार देणार की नव्यानं जी.आर. काढून हात आकडता घेऊन करणार? हा आता आम्ही बघतो। त्याचे पंचनामे करायचे आधी जरी दिले असले तरी ही मदत तातडीनं देण्याची आवश्यकता आहे आणि हेक्टरी 50,000 रुपये, कारण काहीच पीक शिल्लक राहिलं नाही। याने 1 रुपये पीक विम्याचा सोंग केला, तो कॅन्सल करून टाकला, तो रद्द केला, शेतकऱ्यांना पैसे भरायला लागले। त्यातले जे ट्रिगर आहे त्यानुसार तर ते पीक विम्याच्या कक्षेत आता येतच नाही। अतिवृष्टी म्हणजे कशात येते? मग शेतकऱ्याला काय मिळणार? हे नव्यानं 5 ट्रिगर दिले, त्यामध्ये तर शेतकरीला पीक विम्याचा फायदाच होऊ शकत नाही आणि शेतकऱ्याच्या खिशातून त्या पीक विमा कंपन्याला पैसे पण भरून घेतले। पण इतका नतभ्रष्टपणा मला पाहिलं नाही मी। मुळात काय होतं की तुम्हाला कर्जमाफी देतो म्हणून तुम्ही सांगितलं पहिल्यांदा कर्जमाफी द्या, शेतकरी त्या कर्जात बुडालेला आहे आणि हेक्टरी 50,000 रुपये देण्याची तयारी ठेवा, तरच हा शेतकरी सावरेल। अन्यथा पूर्ण खरीपाचं पीक, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकं सर्व नष्ट झाले आहेत। ढगफुटी, रोज पाणी आणि 16 ऑक्टोबर पर्यंत पाऊस दाखवतोय, 16 ऑक्टोबर पर्यंत। म्हणजे हे जर झालं तर महाराष्ट्रातला शेतकरी वाचणारच नाही। त्यामुळे सर्व कामं गुन्हाळा काय ते समृद्धी फमृद्धी हे ते आणि सगळं करून सोडून शेतकऱ्यांना मदत करा, तरच हा शेतकरी वाचू शकेल असं आमचं सरकारला आव्हान। दिवाळी काय ते तातूर मातूर देऊन 2 हेक्टर पर्यंत 13,000 रुपये देणार आणि त्या 13,000 रुपयामध्ये काय होईल? त्यामुळं 50,000 रुपये हेक्टरी जर देत असाल तर काहीतरी मदत होईल। त्याचं पेरलं बाकी पिकाचं तर नुकसान भरपाई होऊ शकत नाही आणि कोणताही सरकार देऊ शकत नाही, हे आम्हालाही कळतं। पण किमान तेवढा दिला तरच तो शेतकरी थोडा तरी सावरू शकेल आणि कर्जमाफी करणं हे आवश्यक आहे। तुम्ही आता नवीन जी.आर. जो काढला तो जुना जी.आर. बदलला, निवडणुकीपूर्वी मतं घेण्यासाठी काढलेला। म्हणजे ही तर बेईमानी आहेच ना शेतकऱ्यांशी। मतांसाठी वेगळा जी.आर. निवडणुकीच्या पूर्वी, मतं झाल्यानंतर वेगळा जी.आर. त्यामुळं दिवाळीपूर्वी द्या, पण 50,000 रुपये हेक्टर प्रमाणे द्या, आम्ही तुमचं स्वागत करू। आम्ही नांदा सौख्य बरे म्हणतो त्यांना, पण ते नांदा आता त्यांना भांडण काय, वर्चस्वाची लढाई आहे तिघांची। पण ते भाजपाच्या हातात दोर आहेत ना, किती चिंतन शिबिर घेऊ द्या, किती मनन शिबिर घेऊ द्या, किती काही शिबिर घेऊ द्या, पण भाजप म्हणेल ए इधर चलो, त्याला काय म्हणतात त्याला, शोले पिक्चरच्या जेलरचं ऐकावंच लागेल। आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, इधर इतने जाओ, उधर उतने जाओ। यांच्या हातात आहे काय? कारण त्या बैलबंडीचे कासरेच मुळात देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहेत। त्यामुळं त्यांना जिकडे ते मनानं चालू शकत नाही, फक्त आता दाखवत आहेत। पण ते म्हणतील इकडे चलो तर त्याला तिकडेच जावं लागेल। लेफ्ट चलो म्हणलं तर लेफ्टला, राईट चलो म्हणलं तर राईटला जावं लागेल। यापेक्षा त्यांच्या हातात काही नाही, कारण भाजपच्या मर्जीवर ही मंडळी त्या सत्तेमध्ये आहे।